लास्ट पिरियडमध्ये आपण HCF आणि LCM हा जो सेकंड चॅप्टर आहे तो सेकंड चॅप्टर चालू केला होता. थर्ड चॅप्टर आहे तो थर्ड चॅप्टर या ठिकाणी आपण सुरुवात केली. त्या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा आपण त्या दिलेल्या नंबरची प्राईम फॅक्टर पाडले. त्याचा प्रॅक्टिस सेट 11 झाला आपला. आता आपण पुढचा त्या 11मध्येच काही आपले एक्झाम्पल राहिले होते ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहून घेऊ. थर्ड 8 एक्झाम्पल राहिले. 8 एक्झाम्पल 342 कोणतं 342 ह्याचे आपल्याला प्राईम फॅक्टर पाडायचे. 8 नंबरचे 342. मग आता ह्याचे प्राईम फॅक्टर पाडत असताना आपण पाहिले की हा जो नंबर आहे पहिल्यांदा काय विचार करायचं म्हणलं की हा नंबर जो आहे तो कोणता नंबर आहे, ऑड आहे का इव्हन आहे. हा कोणता नंबर आहे, इव्हन नंबर आहे, कारण की या नंबरच्या युनिट प्लेसला किती आहे, 2 आहे. आणि ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असतं तो नंबर कोणता नंबर म्हणला आपण, इव्हन नंबर आहे. हा इव्हन नंबर आहे. तुम्हाला सांगितलं इव्हन नंबर म्हणल्यानंतर त्याला कितीने डिवाइड करायचे, 2 ने डिवाइड करायचे. व्हायचं डिवायडेशन आपण पाहू. 2 1 जा 2, 1 रिमेनिंग 14, 2 7 जा 14 आणि 2 1 जा 2. म्हणजे थोडक्यामध्ये इथं काय करू आपण, त्याचा भागाकार करायचा आहे. आलेलं डिवायडेशन त्याचा जो भागाकार आहे तो भागाकार काय करायचा या ठिकाणी लिहून काढायचा आहे. 7 2 14 आणि या ठिकाणी 2 घेतले म्हणजे कोणता आलं सर 171. हा जो क्वेश्चन आहे आपण लक्षात घ्या की इथं खाली काय करायचं आपल्याला, त्या नंबरच्या खाली आपल्याला काय घ्यायचा, क्वेश्चन घ्यायचा 171. या पद्धतीमध्ये काय केलं आपण, क्वेश्चन घेतला आणि क्वेश्चन घेतल्यानंतर त्या क्वेश्चनला परत काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं. 171 हा कोणता आहे, आता इव्हन नंबर नाही आहे. इव्हन नंबर नसल्यामुळे त्याला 2 ने डिवाइड करता येईल का आपल्याला, 2 ने डिवाइड करता येणार नाही. मग आता आपण कोणता विचार करायचा की दुसरा जो प्राईम नंबर आहे, पुढचा जो प्राईम नंबर आहे तो पुढचा प्राईम नंबर घ्यायचा. पुढचा प्राईम नंबर कोणता आहे, 3 आहे. मग 3 ने डिवाइड होतं का, तर 3 ने डिवाइड होतं का त्याची टेस्ट तुम्हाला सांगितली की 3 ने जर डिवाइड करायचं असेल तर आपल्याला त्या नंबरचे जे डिजिट आहे त्या डिजिटचं ॲडिशन करायचं. लक्षात आलं का, त्या डिजिटचं काय करायचं आपल्याला, ॲडिशन करायचं. मग 171 ह्या यांचं ॲडिशन काय आहे डिजिटचं, 1 7 आणि 1 म्हणजे काय झालं 9. 9 हे जे ॲडिशन आहे ते ॲडिशन त्या 3च्या टेबलमध्ये असल्यामुळं आपल्याला काय करता येतं, त्या नंबरला 3 ने डिवाइड करता येतं. म्हणून आपण ह्याला कितीने डिवाइड करणार आहे, 3 ने डिवाइड करू. 171 याला 3 ने डिवाइड करू. 3 5 जा 50, 2 रिमेनिंग 1 3 7 जा 21. म्हणजे काय झालं, क्वेश्चन किती आला आपला 57. आलेला क्वेश्चन काय म्हणतो तुम्हाला की या ठिकाणी आपण लिहितो. परत हा जो नंबर आहे तो ऑड नंबर आहे, इव्हन नंबर नाही. म्हणजेच ह्याला आता 3 ने डिवाइड होतो का तो पाहू अजून. मग ह्या 3 ने डिवाइड होतो का, तर 3 ने डिवाइड होतो, कारण ह्यांचं जे ॲडिशन आहे ते ॲडिशन या ठिकाणी किती होईल, 12 होईल. 5 + 7 12 आणि 12 हा 3च्या टेबलमध्ये आहे. ॲडिशन हे 3च्या टेबलमध्ये आहे. म्हणजेच ह्याला 3 ने परत आपल्याला भाग देता येईल, या ठिकाणी डिवाइड करता येईल. मग 53 डिवायडेड बाय 57, 3 1 जा 3 सबट्रॅक्शन 2 यातलं 7, 3 9 जा 27. म्हणजेच किती आला 90. आणि आता तुम्हाला माहिती 19ला 19च काय करायचं या ठिकाणी डिवाइड करायचे, कारण की या ठिकाणी तो जो नंबर आहे तो प्राईम नंबर आहे. म्हणून याचे प्राईम फॅक्टर कोणते आहे, 2 × 3 × 3 × 90. या पद्धतीमध्ये काय केलं आपण, एक एक्झाम्पल घेतलं. 9 एक्झाम्पल घ्या. आता नंतर 9 एक्झाम्पल आहे 377. बघा 377 मी सगळे व्हर्टिकली सोडून देतो तुम्हाला, तुम्ही काय करा ते हॉरिझॉन्टली सुद्धा सोडवा. आता त्यानंतर 377. आता 377ला पाहा की हे कितीने डिवाइड करता येईल. आता 377 हा ऑड नंबर आहे, इव्हन नंबर नाही. म्हणून 2 ने भाग जाणार नाही, 2 ने डिवाइड होणार
नाही. 3 ने डिवाइड होईल का? 3 ने सुद्धा डिवाइड होणार नाही, कारण याची जर आपण ॲडिशन जर पाहिली तर ॲडिशन ही काय म्हणजे 10 + 7 म्हणजे 17. ॲडिशन काय आहे? 17 आहे. 17 हे काय 3च्या टेबलमध्ये नाही. त्यानंतर 5 ने डिवाइड होतं का? तर 5 ने डिवाइड होत नाही, कारण 5 ची टेस्ट काय? युनिट प्लेसला 0 आणि 5 असलं पाहिजे. पण युनिट प्लेसला 0 आणि 5 आहे का? तर युनिट प्लेसला 0 आणि 5 नाही आहे, म्हणजे 5 ने आपण डिवाइड करू शकत नाही. 7 ने डिवाइड होईल का? तर 7 ने सुद्धा डिवाइड होत नाही. बघा आता डिवायडेशन करून पाहावं लागेल आपल्या ठिकाणी. 7 5 जा 35 आणि 7 5 जा 35 बनल्यानंतर बघायला क्लिअर इथं आपण 7 ने डिवाइड करून पाहू. 7 5 जा 35 आणि 2 रिमेनिंग आणि 27 ला आपण 7 ने भाग देऊ शकत नाही, म्हणजे रिमाइंडर हा 0 येत नाही. म्हणजेच या ठिकाणी आता पुढचा घ्यायचा आपला 11 घेतला आपण. 11 जसं आपण पुढे जातो त्या पद्धतीने घ्या. तर 11 ची सुद्धा टेस्ट आहे आपल्याकडे. त्या टेस्टनुसार सुद्धा या ठिकाणी होत नाही, पण आपण एक डिवायडेशन करून पाहू. ते 11 3 जा 33 सबट्रॅक्शन झालं. 7 घेतले 47 झाले. 47 ला या ठिकाणी डिवाइड होत नाही, म्हणजे रिमाइंडर 0 येत नाही. आता त्या पुढचा प्राईम नंबर कोणता आपला 13. मग 13 ने डिवाइड होतं का ते पाहू आपण. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जर 2 3 5 ने जर डिवाइड झालं नसेल तर पुढचे नंबर्स घ्यायचे. नंबर्स घेऊन इकडं बाजूला काय करायचंय, साईडला आपल्याला या ठिकाणी डिवायडेशन करून पाहावं लागेल. डिवायडेशन करून पाहावं लागेल आणि डिवायडेशन करून पाहायचं. जर डिवाइड होत असेल तर काय करायचं, या ठिकाणी डिवाइड करून टाकायचं. म्हणजे काय होईल बघा लक्षात आता 13 2 जा 26 होते. 13 2 जा 26 होते. आणि त्यानंतर मग याचा जो सबट्रॅक्शन आहे ते सबट्रॅक्शन काय झालं 11 आणि इथे काय झालं 17. आता 17 झालं म्हणल्यानंतर काय लक्षात घ्या की 13 9 जा 117. बरोबर म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं का 0 आता. म्हणजेच ह्या 377 ला डायरेक्ट कितीनं भाग गेला बघा लक्षात. प्राईम नंबर 13 म्हणजे काय केलं मी बघा लक्षात की पुढं त्याचा नंबर गेलो जातो. आणि पुढं नंबर जर धरत गेलो तर त्या ठिकाणी जो प्राईम नंबर आपल्याला मिळेल त्या प्राईम नंबरने काय करायचं, या ठिकाणी डिवाइड करायचे. आता क्वेश्चन किती आला आपला 29 आणि 29 हा सुद्धा काय आहे प्राईम नंबर आहे. म्हणजे ह्याची जी फॅक्टर पार्टनर आहे ते फॅक्टर बघा 377 म्हणजे 13 × 29 हे झाले त्याचे प्राईम फॅक्टर. आणि 10 नंबर लास्ट दिले तुम्हाला बघा लक्षात घ्या की इथं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने घ्यावं लागेल 559 घेतला आपण 559. इवन नंबर नाही, 2 ने भाग जात नाही. ॲडिशन पाहिलं 19 येईल, 3 ने भाग जात नाही. युनिट प्लेसला 9 आहे म्हणजे 5 ने डिवाइड होत नाही. त्यानंतर 7 ने डिवाइड होतं ते पाहावं लागेल आपल्याला. 7 ने डिवाइड होतं आता जसं केलं तसं 7 ने डिवाइड होतं का ते पाहू. किती झालं या ठिकाणी 7 8 जा 56 आहे म्हणजे 7 7 जा 49. किती रिमेनिंग राहिले बघा लक्षात घ्या 6 96 झालं. 96 ला डिवाइड करता येत नाही म्हणजे इथं रिमाइंडर तुमचा 0 येणार नाही. त्यानंतर 11 घेतला आपण. 11 ला सुद्धा बघा लक्षात द्या 55 इथं 9 राहिले म्हणजे सुद्धा इथे डिवाइड होणार नाही. रिमाइंडर 0 इथं या ठिकाणी या पद्धतीमध्ये येणार नाही म्हणजे पूर्ण भाग जात नाही. आता त्यानंतर बघू आता 13 ने डिवाइड होईल का. 13 घेतला या पद्धतीमध्ये आपण. आता 13 4 जा 52 3 रिमेनिंग 9 घेतलं म्हणजे 39 झाले. 13 ने 3 जा 39 बरोबर. किती ने डिवाइड झालं आपलं 13 ने डिवाइड झालं. मग इथं आपण 13 ने डिवाइड करू. किती आला क्वेश्चनचा 43 आणि 43 चा कोणता नंबर आहे प्राईम नंबर बरोबर. 43 हा काय 10 नंबरचा एक्झाम्पल घेतला आपण 559. आता इथं या पद्धतीमध्ये घेतला 559. 559 ला डिवाइड करायचं आपल्याला कोणत्याही 2 ने डिवाइड होईल का नाही होणार, कारण तुम्हाला माहित झालं आता की हा इवन नंबर नाही. त्यानंतर यांचं ॲडिशन पाहिलं आपण 3 ने डिवाइड करायला त्याचं ॲडिशन येते 19.
19 हा 3च्या टेबलमध्ये नाही, म्हणजे 3ने डिवाइड होणार नाही. 5 हा प्राईम नंबर आहे पुढचा, तर 5 हा प्राईम नंबरने डिवाइड होईल का? नाही. त्याची टेस्ट आपल्याला माहिती आहे की त्याच्या युनिट प्लेसला जर 0 आणि 5 असेल तर 5ने डिवाइड करता येतं. आता काय करायचं मग आपल्याला? 7ने डिवाइड होतं का ते पाहायचंय. 7ने डिवाइड होईल का? तर नाही. तर 7 7 जा 49 बघा लक्षात. किती येते? 6 सबट्रॅक्शन 19 झालं, 69 झालं. 69 म्हटल्यानंतर 7 9 जा 63, किती राहिलं? 4 राहिलं. म्हणजे क्वेश्चन हा सॉरी रिमाइंडर हा 0 आला नाही. परत इथं आता त्यानंतर 7 नंतर कोणता आहे? 11 आहे. 11 म्हणल्यानंतर 11 5 जा 55, 9 0 राहिलं, 9 घेतलं. त्या ठिकाणी परत 11ला भाग जात नाही, म्हणजे त्या ठिकाणी 0चा डिवाइड करून 9 होऊन जाईल. बरोबर. आणि त्यानंतर पुढचा घेतला आपण कोणता? 13. 13 बघा, आता 13 भाग जातोय. 13 4 जा 52 येत असतं आणि 3 रिमेनिंग झालं, म्हणजे सबट्रॅक्शन 3 झालं. वरून 9 घेतले आणि 13 3 जा 39, म्हणजे रिमाइंडर काय झालं आपला? 0 आला. त्याला लक्षात. म्हणजे किती डिवाइड करता येईल आपला? 13ला. आलेला क्वेश्चन तिथे लिहून काढा. पण हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन म्हणजेच प्राईम नंबर आहे, म्हणून काय करावं लागेल आपल्याला? या ठिकाणी इथं तुमचं 43ला 43 डिवाइड करायचं. म्हणजे याची जे प्राईम फॅक्टर पडले ते प्राईम फॅक्टर काय आहे? 13 × 40. या पद्धतीमध्ये जे मोठे नंबर असतील त्या मोठ्या नंबरला सुद्धा आपल्याला काय करता येतं किंवा त्याची सुद्धा आपल्याला इझी पद्धतीमध्ये प्राईम नंबर पाहता येतात. महत्त्वाचं प्राईम नंबर करेक्ट करत असताना, घेत असताना आधी प्राईम नंबरनीच काय करायचं? डिवाइड करायचं. कोणत्या 2 3 5 7 11 13. मग जसं पुढं जाता येईल तसं पुढं जा. शक्यतो आपल्याला यापर्यंतच आपल्याला काय केले? 13 पर्यंतच दिलेत, लक्षात घ्या. आणि पुढचा हा 29 43 हा आपल्याला या ठिकाणी आपोआप मिळून जातो, तुम्हाला लक्षात येतं. आणि त्यानुसार त्याला काय करू शकतो आपण? इथं डिवाइड करू शकतो. म्हणजे 3 2 3 5 हे जे आहे ते टेस्टनुसार पाहिजे आणि त्या टेस्टनुसार काय करायचं? त्याला डिवाइड करायचं. तसं क्वेश्चन काढायचं, परत त्या क्वेश्चनला डिवाइड त्याचा क्वेश्चन काढायचा. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला? हे प्राईम फॅक्टर जे आहे ते प्राईम फॅक्टर या ठिकाणी प्रत्येक नंबर जो आहे त्या नंबरचे काय करायचे? प्राईम फॅक्टर पाहिजे. या पद्धतीमध्ये इथं प्रॅक्टिस सेट 11 आपला काय होतो? पूर्ण होतो. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं? पुढची जे आपला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट आहे तो कोणता? 12 आहे. कोणता प्रॅक्टिस सेट आहे? 12 आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला HCF काढायचं. लक्षात. कोणता काढायचा आपल्याला? HCF काढायचा. HCF काढण्याच्या आपल्याला 2 पद्धती माहिती आहेत. एक बॉक्स पद्धत त्याला आपण म्हणतो. कोणती पद्धत आहे? बॉक्स पद्धत. आणि दुसरी पद्धत जी आहे ही पद्धत कोणती दिली आपल्याला? या ठिकाणी प्राईम फॅक्टर काढत असताना दोन्हीचे सेपरेट प्राईम फॅक्टर काढायचे आणि दोन्हीचे सेपरेट प्राईम फॅक्टर काढून सुद्धा आपल्याला काय करता येतं? त्यांचा HCF घेता येतो. आता HCF म्हणजेच काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्याला शॉर्टमध्ये आपण काय म्हणले? HCF. म्हणून त्याचा लॉंग फॉर्म काय म्हणले? HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. या पद्धतीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? हायेस्ट कॉमन फॅक्टर, किंवा त्याला GCD हा सुद्धा नाव दिले. ग्रेटेस्ट काय म्हणलं या ठिकाणी? कॉमन डिवायझर. ग्रेटेस्ट काय? कॉमन डिवायझर. म्हणजे GCD आणि HCF ही जी दोन्ही आहेत ती दोन्ही सारखेच, काही प्रॉब्लेम नाही. मग आता त्याच्यामध्ये आपण एक एक पाहून घेऊ की कशा पद्धतीमध्ये आपल्याला HCF काढायचं. दोन्ही मेथड तुम्हाला मी समजून सांगतो. आपल्याला कोणती जी सोपी वाटेल त्या पद्धतीमध्ये ती काय करायला काय हरकत नाही. आता पहिला घ्या. आता प्रॅक्टिस सेट 12. त्या प्रॅक्टिस सेट 12 मध्ये प्रॅक्टिस सेट 12 आणि त्या 12 मधलं पहिलं एक्झाम्पल आपण घेऊन टाकू. कोणतं पहिलं एक्झाम्पल पहा? 25 आणि काय? 40 दिले तुम्हाला. 25 आणि 40. मग 25 आणि 40 म्हणल्यानंतर पहिल्यांदा काय करू आपण? या ठिकाणी फर्स्ट मेथड म्हणून कोणती पाहिजे? या 25 आणि 40 यांचे काय करायचे? आत्ता जसे तुम्हाला व्हर्टिकली फॅक्टर आपण घेतले त्याच पद्धतीमध्ये इथं सुद्धा काय करता येतात? व्हर्टिकली फॅक्टर घेतात. काय करायचं? व्हर्टिकली फॅक्टर घ्यायचे. आता व्हर्टिकली फॅक्टर घेत असताना जसं आपण इथं घेतलं तसं इथं सुद्धा घेऊन टाकू. याला 2ने डिवाइड करता येईल का? नाही करता येणार. याला 5ने डिवाइड होईल का? 5ने डिवाइड होतं. 5 5 जा 5 5 जा काय या ठिकाणी?
25 परत इथं 5 घेतलं 5 वर जा 5 म्हणजे 25 चे फॅक्टर बघायला तुम्ही 5 इंटू काय झालं या ठिकाणी 5 या पद्धतीने 25 चे फॅक्टर काय झाले 5 इंटू 5 आणि त्यानंतर 40चं पहा 40ची घ्यायची 40 म्हणल्यानंतर कोणता घ्यायचं 40 घ्यायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी 40 घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्याला कितीने डिवाइड करता येईल 2 ने डिवाइड करता येईल कारण इवन नंबर आहे तुम्हाला सांगितलं मग इवन नंबर म्हणल्यानंतर त्याचे काय करायचे हाफ करायचे किंवा त्याचा डिवायडेशन करून टाका किती आलं 20 परत इवन नंबर मिळाला त्याचे अर्धे करून टाका 20 चे हाफ किती झाले 10 आणि परत अजून इवन नंबर मिळाला म्हणजे 2 ने डिवाइड करता येईल आणि त्या 10 चा हाफ कोणता 5 आणि 5 हा प्राईम नंबर आहे म्हणून 5 ला कशाने डिवाइड करायला लागेल आपल्याला 5 1 जा 5 या पद्धतीमध्ये काय केलं आपण की जे नंबर दिले त्या नंबरचे आपण काय केले प्राईम फॅक्टर पाडले कशा पद्धतीमध्ये पाडले ते लक्षात आलं म्हणजे तुम्हाला जर एचसीएफ जीसीडी किंवा या ठिकाणी एलसीएम जर काढायचं असेल तर आपल्याला हे प्राईम फॅक्टर काढता येणं अतिशय महत्त्वाचं आहे जर प्राईम फॅक्टर काढता आले नाही तर पुढचा आपल्याला एचसीएफ आणि जीसीडी किंवा एलसीएफ हा काय करता येणार नाही काढता येणार नाही म्हणून या ठिकाणी याला 40 चे आपण फॅक्टर घेतले 2 2 2 आणि 5 बघा लक्षात घ्या आता कॉमन फॅक्टर घ्यायचं आपल्या याच्यामध्ये काय होईल कॉमन फॅक्टर तो कॉमन फॅक्टर आपला बघा लक्षात घ्या या दोन्हीमध्ये येणारा हा 5 कॉमन फॅक्टर आहे त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता 5 आणि जो कॉमन फॅक्टर आहे त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी किंवा त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्या मल्टिप्लिकेशनलाच काय म्हणतो आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच या ठिकाणी HCF म्हणजे 25 आणि 40 यांचा जो HCF आहे यांचा जो GCD आहे तो GCD किती आहे 5 ही कोणती पद्धत झाली त्या ठिकाणी फॅक्टरायझेशन म्हणजे फॅक्टर काढायचे दुसरी जी आपण पद्धत म्हणतो त्याला बॉक्स पद्धत आपण म्हणतो काय म्हणतो त्याला बॉक्स पद्धत म्हणतो या बॉक्सनुसार म्हणजे काय करायचं दोन्ही एकदम घ्यायचे दोन्ही नंबर घ्यायचे दोन्ही एकदम नंबर घ्यायचे तिन्ही एकदम नंबर घ्यायचे आता पुढे नंतर आपल्याला 3 नंबरचे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचे एचसीएफ काढायचं मग अशा वेळेस आपल्याला तिन्ही नंबर एकदम घ्यायचे मग आता हे घेत असताना काय करायचं की शोधून काढायचं की या पद्धतीमध्ये आपल्याला की 25 आणि 40 यांना भाग जाणारा डिवाइड करणारा एक नंबर शोधायचा कोणता नंबर आहे की दोन्हीला भाग गेला पाहिजे दोन्हीला डिवाइड झाला पाहिजे मग कोणत्या नंबरने आता पहिलं आपण पाहिलं 5 तर 5 ने याला डिवाइड होईल की नाही 40 ला डिवाइड होतं म्हणून काय केलं 5 घेतलं पण 2 जर घेतलं तर 25 ने डिवाइड होतं नाही मग असा नंबर घ्यायचा आपला असा प्राईम नंबर घ्यायचा आहे की त्या प्राईम नंबरनं त्या दोन्ही नंबरला काय करता आलं पाहिजे आपल्याला डिवाइड करता आलं पाहिजे म्हणून 5 हा प्राईम नंबर घेतला आणि त्या 5 ने काय केलं आपण 25 आणि 40 ला डिवाइड केलं 5 ने जर डिवाइड केलं तर 5 जा 25 होतं आणि 5 ने 8 40 ला डिवाइड केलं तर 5 8 जा बरे 5 8 जा 40 असं होतं आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो नंबर आहे पुढचा नंबर की खाली जे येणारे क्वेश्चन दिले त्या क्वेश्चनमध्ये येणारा नंबर हा प्राईम फॅक्टर आहे आणि आता पुढचे जे नंबर आहेत त्या पुढच्या नंबरला आपल्याला एखादा कॉमन फॅक्टर या ठिकाणी मिळत नाही असा नंबर आपल्याला शोधावा लागतो की 5 आणि 8 ला एकाच नंबरने भाग दिला गेला पाहिजे डिवाइड झाला पाहिजे असं होतंय का नाही म्हणून अशा वेळेस ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस तो काय नंबर हा जो आहे HCF इज इक्वल टू 5 कारण इकडचा जो नंबर आहे तो नंबर हा काय असतो HCF कारण त्याला काय म्हणतात फॅक्टरायझेशन म्हणजे दोन्हीचे सेपरेट फॅक्टर काढायचे सेपरेट फॅक्टर घेऊन आपल्याला त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर घेऊन त्यांचा काय केला आपण HCF काढला परंतु इकडे काय केलं आपण बॉक्स पद्धत घेतली तर आपण बॉक्स पद्धत बॉक्सनुसार सुद्धा काय करतात आपल्याला HCF काढता येतं म्हणजे दोन्हीचे उत्तर बघायला द्या HCF इज इक्वल टू 5 आपल्याला कोणतं काढता येईल ज्या पद्धतीमध्ये काढता येईल त्या पद्धतीमध्ये आपण काय करायचे पूर्ण करायचे आता त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहू आपण सेकंड एक्झाम्पलमध्ये आता दोन्ही पद्धत मी तुम्हाला शक्यतो सोडून देतो 56 आणि 38 सेकंड 56 आणि 38 आता 56 फॅक्टर पाडू 56 चे फॅक्टर पाडायचे इकडे काय करायचं 32 चे फॅक्टर पाडायचे 56 चे म्हणल्यानंतर इवन नंबर आहे कोणता नंबर आहे इवन नंबर आहे इवन नंबरला आपल्याला 2 ने डिवाइड करायचं 2 ने डिवाइड करायचं म्हणल्यानंतर त्याचे हाफ करा 28
28 परत इवन नंबर आहे त्याचे हाफ करा 14 14 हा इवन नंबर आहे त्याचे हाफ करायचे 7 आणि 7 हा प्राईम नंबर आहे म्हणजे 7 1 जा 7 या पद्धतीने आता जसं तुम्ही प्रॅक्टिस करता तसं तुम्हाला लवकर लक्षात येतात की मी जसं आता इथं करायला पटकन आपल्याला काय करता येतं प्रॅक्टिस झाल्यानंतर हे काय घेता येईल तुम्हाला हे इवन नंबर आहे 32 कारण युनिट प्लेसला 2 आहे आता त्याचे काय करायचे हाफ करायचे 32चा अर्ध किती झाले हाफ 16 झालं परत हा 16 आहे तो इवन नंबर आहे या इवन नंबरचा परत आपल्याला हाफ करायचं म्हणजे 8 त्या 8चा 8 हा इवन नंबर आहे परत त्याला 2 ने डिवाइड करा 2 4 जा 8 2 ने परत डिवाइड करायचं 2 2 जा 4 आणि परत या ठिकाणी 2 ने डिवाइड करायचं किती होईल 2 1 जा 2 या काय अडचण आहे का आणि मग त्याचे जे फॅक्टर आले ते फॅक्टर घेऊन टाकू आपण 56 2 into 2 into 2 into काय झाले 7 आणि 32 चे बघा लक्षात घ्या 2 into 2 into 2 into 2 into 2 5 वेळेस आता ह्याच्यामध्ये आपलं कॉमन फॅक्टर काढायचं तर आपण शॉर्टमध्ये CF असं म्हणतो कॉमन फॅक्टर म्हणजे शॉर्टमध्ये काय म्हणतात CF मग CF इज इक्वल टू कॉमन फॅक्टर कोणता आला तो कॉमन फॅक्टर घेत असताना हा 2 आहे त्याला जोडी तर 2 घेतली हा 2 आहे त्याला जोडी ही 2 घेतली हा 2 आहे त्याला जोडी 2 वरचं 7 आहे पण 7 खाली आहे का नाही म्हणून तो कॉमन फॅक्टर होणार आहे का नाही मग खालून वर पाहायची गरज आहे का नाही मग आता जे अंडरलाईन केले त्याच्यातला एक एकत्र येऊन काढायचा 2 into 2 into 2 कॉमन फॅक्टर इज इक्वल टू HCF इज इक्वल टू किती 8 बरे कॉमन फॅक्टर या पद्धतीमध्ये काय करतो आपण कॉमन फॅक्टर घ्यायचं आहे आणि त्यालाच काय म्हणून ॲड करायचं त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि ते मल्टिप्लिकेशन घेऊन आपल्याला काय करता येतं त्यांचं ॲड मल्टिप्लिकेशन करायचं 2 2 2 हे कॉमन फॅक्टर इथं वाटल्यास काय करू आपण हे 2 2 ला कॉमन फॅक्टर जे आहेत ते ॲड करायचे सेपरेट लिहून काढून त्यांचं मल्टिप्लिकेशन इथं घ्यायचं आणि नंतर त्याला काय म्हणतो 1 तीन कॉमन फॅक्टर मिळेल 2 2चे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन घ्या आणि मग नंतर काय करा आता जी दुसरी पद्धत मी तुम्हाला म्हणलं की दोन्ही पद्धतीमध्ये आपण करून पाहू आणि दुसरी पद्धत जी घेतली आपण जे सेकंड मेथड त्याला बॉक्स आपण म्हणतो त्यानुसार दोन्ही घेतले आपण बॉक्समध्ये 56 आणि 32 असा एक नंबर शोधायचा आपल्याला की त्या नंबरनी दोन्हीलाही भाग गेला पाहिजे दोन्हीलाही डिवाइड होतो नंबर बोथ नंबर्स आर डिवायडेड बाय 2 because 56 and 32 are the even numbers कोणते नंबर हे इवन नंबर असल्यामुळे या दोन्हीला आपल्याला काय करता येतं 2 ने डिवाइड करता येतं तुम्हाला सांगितलं 2 ने डिवाइड करायचे म्हणल्यानंतर त्याचे काय करायचे आपल्याला हाफ करत राहायचे म्हणजे त्याचे अर्धे झाले हे 60 परत इथं दोन्ही इवन नंबर आहेत आता हे दोन्ही काय इवन नंबर आहेत मग दोन्ही इवन नंबर आहेत म्हणल्यानंतर या दोन्हीला काय करायचं कॉमनमध्ये 2 ने डिवाइड करायचे 14 झालं इथं 8 झालं त्या लक्षात आता त्यानंतर पुढचे सुद्धा आलेले 14 आणि 8 हे सुद्धा काय इवन नंबर आहेत मग इवन नंबर म्हणल्यानंतर अजून ह्या दोन्हीला काय करतात आपल्याला 2 ने डिवाइड करता येतं मग 2 7 जा 14 आणि 2 4 जा 8 म्हणजे आता इथं फॅक्टर पाडणं आपलं हे थांबवायचं कारण की हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये एक नंबर काय झाला प्राईम नंबर आला म्हणजे आता पुढच्याला आपल्याला भाग देता येणार नाही म्हणून काय करायचं याची जी HCF घेत असताना HCF इज इक्वल टू 2 into 2 into 2 मीन्स काय झालं 8 2 into 2 into 2 मीन्स काय झालं HCF इज इक्वल टू 8 दोन्ही पद्धतीमध्ये काढला तर HCF आपला काय झाला 8च आला काही अडचणी त्याच्यामध्ये नाही आता अशाच पद्धतीमध्ये आपण पुढचं पाहून घेऊ कोणत्या पुढचं बघा लक्षात घ्या की 32 आता 32 झाला 56 झाला आता आपल्याला 3 नंबर्स दिले मग 3 नंबर्स पाहून टाकू 40 60 आणि 75 कोणते घ्यायचे 40 60 आणि 75 40 60 आणि 75 पाहू 40 60 आणि 75 मग आता तिन्ही नंबर घ्यायचे इथं सुद्धा आपल्याला हे तिन्ही नंबर घेतले 40 त्यानंतर 60 आणि त्यानंतर काय म्हणणार की नाही 75 हा तिसरा नंबर घेतला सी मग आता जसं घेतले 40चे आपण फॅक्टर पाडले 2 ने डिवाइड केलं 20 झालं 2 ने डिवाइड केलं 10 2 ने डिवाइड केलं 2 5 जा 10 5 1 जा हे 40च्या मागच्या गणितामध्ये एक्झाम्पलमध्ये आपण फॅक्टर काढले आता
60चे परत इवन नंबर आहे म्हणजे त्याचे हाफ केले आपण परत इवन नंबर मिळतो त्याचे हाफ करू. आता हा इवन नंबर नाही ऑड आहे परंतु याला 3 ने डिवाइड करता येतं आणि 3 5 जा 5 आणि 5 1 जा 5. आता हा इवन नंबर नाही हा कोणता नंबर ऑड आहे परंतु ह्या किती डिवाइड करता येतं आपल्याला 75 आपण डिवाइड केले कितीने डिवाइड केले 3 ने डिवाइड केले 3 2 जा 6 आणि 3 5 जा 50 म्हणजे 25 आलं. परत आता ॲड केले 5 ने डिवाइड करू 5 5 जा 50 25 आणि 5 1 जा 5 म्हणजे तिन्हीचे काय केले आपण या ठिकाणी वर्टिकली फॅक्टर पाडले आणि वर्टिकली फॅक्टर घेतल्यानंतर 2 into 2 into 2 into काय झालं 5 60चे घेतले आपण पण ते 2 into 3 into 5 सॉरी 2 into 2 into 3 into 5 आणि त्यानंतर या ठिकाणी 75चे घेतले 75चे 3 into 5 into 5. आता काय करायचं ह्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर घ्यायचे. हे कॉमन फॅक्टर घेत असताना लक्षात घ्या की हा 2 आहे इथं हा 2 इथं आहे पण ह्याच्यामध्ये आहे का नाही. आपल्याला कॉमन घ्यायचा आहे तिन्हीमध्ये असलेला घ्यायचा आपल्याला काय तिन्हीमध्ये असलेला घ्यायचा तिन्हीमध्ये असलेले 2 आहेत का नाही 2 आहेत का नाही 2 आहेत का नाही म्हणजे आता 5 आहे तिन्हीमध्ये असलेला कोणता कॉमन आहे 5 म्हणून या ठिकाणी CF कोणता झाला आपला 5 आणि CF 5 हा एकटाच मिळाला आहे म्हणजे SCF इज इक्वल टू काय झालं 5. SCF इज इक्वल टू 5. आणि आता जर पाहिलं बॉक्सनुसार जर पाहिलं तर बॉक्सची पद्धत आपल्याला सोपी जाईल बरोबर. बघा बॉक्सची पद्धत सोपी जाईल थोडक्यामध्ये आपल्याला सिंपल शॉर्टमध्ये आपल्याला काय करता येतो SCF काढता येतो. आता इथं जर पाहिलं तर 2 ने डिवाइड होईल का नाही 40ला 60ला 2 ने डिवाइड करता येईल परंतु 75ला डिवाइड करता येतं का नाही कारण तो नंबर असा घ्यायचा आपल्याला की त्या नंबरने तिन्हीलाही डिवाइड झाला पाहिजे. दोन्हीला डिवाइड होतो पण 75ला होत नाही म्हणून 2 ने डिवाइड करता येईल का आपल्याला 2 ने डिवाइड करता येत नाही. मग आता 3 ने डिवाइड करता येईल का नाही 3 ने सुद्धा डिवाइड करा 40ला डिवाइड होत नाही 3 ने म्हणून काय करायचं पुढचा नंबर घ्यायचा कोणता 5 ने काय होतो 3 तिन्ही नंबरला काय करतो आपल्या ठिकाणी डिवाइड करता येतं म्हणून आपण काय करतो आपण या ठिकाणी 5 घेतो 5 8 जा 40 बरोबर. त्यानंतर 5 1 जा 5 5 2 जा 10 बरोबर आणि त्यानंतर 5 1 जा 5 आणि 5 5 जा 50. आता जर इथं जर पाहिलं तर आपल्याला दुसरा कोणताच नंबर मिळत नाही. आता 8ला डिवाइड करायचं 2 ने डिवाइड करावं लागतं पण 15ला डिवाइड करता येतं का पूर्ण नाही करता येत म्हणून आपल्याला दुसरा नंबर आपल्या ठिकाणी मिळत नाही म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय करता येतं SCF शॉर्टमध्ये येतो. आणि ही जी पद्धत आहे ही जी मेथड आहे या मेथडमध्ये सगळ्याचे फॅक्टर पाडायचे ते लिहून काढायचे त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर घ्यायचं आणि त्या कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे आपले आणि इथं काय करतात आपल्या बॉक्सनुसार पटकन लवकरात लवकर काय करतात आपला SCF काढून घेता येतो. पुढचा घेतला आपण कोणता 4 नंबर 16 आणि 27 16 आणि काय 27 16 आणि 27 बघा लक्षात घ्या 16 आणि 27 16ची ग्रुप फॅक्टर माहिती आहे आपल्याला हे सुद्धा आपण पाहिले फॅक्टर 2 ने डिवाइड करता येईल आपल्याला 2 8 जा 16 2 4 जा 8 2 2 जा 4 2 1 जा म्हणजे हाफ करतो. त्यानंतर 27 3 9 जा 27 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3 बरोबर. आता काय करता येईल 16ला 2 into 2 into 2 into 2 आणि 27चे आपल्याला 3 into 3 into बरं. कॉमन फॅक्टर काही मिळतो का आपल्याला काहीच नाही कॉमन फॅक्टर बरोबर. कॉमन फॅक्टर कोणता आहे का देयर इज नो कॉमन फॅक्टर म्हणजे डॅश करायचं बरोबर. देयर इज नो कॉमन फॅक्टर बरोबर म्हणजे त्याचा SCF ज्यावेळेस एखादाही कॉमन फॅक्टर आपल्याला मिळत नाही त्यावेळेस त्यांचा SCF आपल्याला काय घ्यायचा आहे SCF इज इक्वल टू काय म्हणायचं 1. लक्षात. आता हे बॉक्सने आपल्याला काढता येईल का नाही याच पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला घ्यायची गरज आहे.
त्यानंतर 18, 32, 48 5 नंबर 18, 32 आणि 48. आधी पहिल्यांदा आपण काय करू त्याचे या पद्धतीमध्ये 2 9 जा 18, 3 3 जा 9, 3 1 जा 3. 32 च्या आत्ता पाडलेले आपण बघायला लागते या पटकन या पद्धतीमध्ये 32 ची लिहून टाकू. 8 2 4 जा 8 4 2 2 जा 4 आणि 2 2 जा 1. काय लक्षात 48 चे घेतले आपण. परत ह्या 48 म्हणल्यानंतर हे 1 नंबर आहे त्याला काय करता येईल आपल्याला 2 ने डिवाइड करता येतं. 2 2 जा 4 2 4 जा 8 2 1 जा 2 2 2 जा 4 12 झालं. आणि 12 ला आपल्याला डिवाइड करता येतं किती ना 2 ला परत 2 6 जा आणि 2 3 जा आणि 3 1 जा 3. कॉमन फॅक्टर घेऊ आपण 18 चे आणि फॅक्टर घेऊन काढू. 2 1 जा 3 3 into 3 8 32 चे 2 into 2 into 2 into 2 into 2 आणि 48 चे 2 into 2 into 2 into 2 into 3 आणि यांच्यामध्ये कॉमन आलेला वय लक्षात घ्या 2 म्हणजे CF हा काय झाला 2 कॉमन आला आणि फक्त एकच कॉमन आला म्हणजे यांचा SCF सुद्धा काय होतो या ठिकाणी 2 चे असतो. SCF कोणता येतो 2 चे येतो. म्हणून अशा पद्धतीमध्ये काय करायचंय या पद्धतीमध्ये जर आपण घेतले तर ही चालतात कोणती एक मेथड या ठिकाणी यूज करायची ती यूज करून आपल्याला काय करता येते एक फॅक्टर पाहता येतात. 6 नंबर पाहू आता 105 एक घेऊ एक अशी घेऊ एक अशी घेऊ वाटल्यास 105 आणि 150 किती 4 150. तर आता 105 आणि 154 6 नंबर घेतलं मी. 105 म्हणल्यानंतर 5 ने डिवाइड करता येईल. 5 2 जा 10 आणि 5 1 जा 5 परत इथं 3 ने डिवाइड करता येईल आपल्याला 3 7 जा आणि 7 1 जा 7. किंवा आता जसं प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही काय करू शकता तुम्हाला जो नंबर वाटेल त्या नंबरने डिवाइड करू टाका. लक्षात जो आला तर मला एकदम पटकन लक्षात आला की 5 ने डिवाइड मी 5 ने डिवाइड करतो. आता इथं 2 ने डिवाइड करता येईल आपल्याला 2 7 जा 44 40 आणि 2 7 जा 40. त्याला 2 ने 7 ने डिवाइड करता येईल. 7 1 जा 7 7 1 7 आणि 11 ने 11 1 जा 11 म्हणजेच ह्याचे झाले फॅक्टर आपले 105 5 into 3 into 7 आणि 154 चे लक्षात घ्या या पद्धतीमध्ये 2 into 7 into 11 आणि यांच्यामध्ये जो कॉमन फॅक्टर आहे तो कॉमन फॅक्टर एकच आहे म्हणजे CF is equal to किती 7 म्हणजे HCF is equal to काय करतात आपल्याला 7 घेता येईल. काही अडचण आहे याच्यामध्ये या पद्धतीमध्ये काय करता येईल आपल्याला की जे नंबर आहे ते नंबर या ठिकाणी घेता येईल आणि त्यांचे CF HCF आपल्याला घेता येतात त्यांचे फॅक्टर काढता येतात. असंच काय करू आपण 7 नंबर घेऊ. 7 नंबर लक्षात घ्या. 7 नंबर घेतल्यानंतर 42 45 आणि 48 42 45 आणि 48 मला लक्षात घ्या. त्याचे लगेच काय करतो मी या ठिकाणी फॅक्टर पाडून घेऊ आपण. त्याचे फॅक्टर पाडले काय होईल बघा त्याला 2 ने डिवाइड करता येतं. 2 ने डिवाइड केलं म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की 2 ने डिवाइड करायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी काय करता येतं त्याचा हाफ करायचं 21 बरं काय झालं 21 ला 2 ने डिवाइड करता येईल का नाही. 21 ला 2 ने डिवाइड करा 3 ने डिवाइड करा 3 7 जा बरं 21 आणि 7 1 जा 7. आता इथं डायरेक्ट काय करता येईल आपल्याला 3 ने डिवाइड करता येईल. 3 1 जा 3 3 5 जा 15 आता 15 ला 3 ने डिवाइड करता येतं. 3 5 जा 50 5 1 जा 5 बरं. त्यानंतर 48 आहे. 48 ला 2 ने डिवाइड करता येईल. 2 2 जा 4 2 4 जा 8 2 ने डिवाइड केलं परत त्याला इवन नंबर आहे. 2 1 जा 2 2 2 जा 4 12 झालं. 2 6 जा 12 2 3 जा 6 आणि 3 1 जा 3 बरं. म्हणजे याचे फॅक्टर पाडून घेऊ आपण. 42 चे 2 into 3 into 7 45 चे 3 into 3 into 5 आणि 48 चे 2 into 2 into 2 into 2 into 3 बघा लक्षात द्या. ह्याच्यात 2 आहे पण ह्याच्यात 2 आहे का नाही. ह्याच्यात 3 आहे एक हे 3 आहे आणि हे 3 आहे बरं. 7 आहे का नाही.
म्हणजे याच्यामध्ये CF त्याच्यामध्ये सुद्धा काय झाला CF फक्त 3 आला म्हणजेच HCF काय झालं आपलं 3 अडचण याच्यामध्ये. मग आता 8 नंबर घेऊ. आता पुढचा 8 नंबर घेतला. 8 नंबर काय दिला आपल्याला बघा की 57, 75 आणि 100. 57, 75, 100. आता हे बॉक्सने करून पाहू आपण. बघा तुझ्या बॉक्सने कशी पद्धत सोपी आहे. दोन्ही तिन्ही पद्धतीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल, जी मेथड सोपी वाटेल ती सोपी काय करायची या ठिकाणी करून पाहिजे. काय आहे बघा लक्षात द्या. या ठिकाणी हा जो नंबर आहे हे दोन्ही नंबर ऑड नंबर आहेत, हा इवन नंबर आहे. परंतु आता एकाला 2 ने एकाला 3 ने असं भाग देता येतो का आपल्याला नाही. म्हणजे 2 ने डिवाइड करता येत नाही. तिन्ही नंबर आहेत, तिन्ही नंबरला 2 ने डिवाइड करता येत नाही. मग आता दुसरा नंबर कोणता आहे 3 आहे. बघा आता 3 ने डिवाइड करता येतं आहे 3. यांची बेरीज, यांचं ॲडिशन 12 आहे, यांचं ॲडिशन 12 आहे आणि यांचं 3 आहे. म्हणजे या तिन्हीचं जे ॲडिशन आहे ते ॲडिशन हे 3च्या टेबलमध्ये येतात. म्हणून 3 ने डिवाइड करू शकतो. 3 1 जा 3, 3 9 जा 27, 3 1 जा 3 2 जा 6 आणि 3 5 जा 15 आणि त्यानंतर या ठिकाणी 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. बघा आता इथे डायरेक्ट 19 आला म्हणजे प्राईम नंबर आला. तुम्हाला म्हणलं प्राईम नंबर आला आता पूर्ण देता येईल आपल्याला नाही देता येणार का. ह्याला 19 ने डिवाइड करू शकत नाही, ह्याला 19 ने डिवाइड करू शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी डायरेक्ट आपण HCF इज इक्वल टू किती लिहू शकतो 3. बरं HCF इज इक्वल टू 3 आणि त्यानंतर कोणता आता 9 नंबर 56 आणि 57. 56 आणि 57. आता 56 आणि 57 हा सुद्धा नंबर जर पाहिला तुम्ही 56 आणि 57 हा जर नंबर पाहिला यांच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा कॉमन फॅक्टर आपल्याला मिळत नाही किंवा दीज आर बोथ नंबर्स आर को-प्राइम नंबर. Therefore common factor is 1 and HCF is equal to 1. HCF is equal to 1. कोणता HCF होतो? These are 56 and 57 are co-prime. Therefore common factor is equal to 1. Therefore HCF is equal to also 1. या पद्धतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे हे गणित. म्हणजे कॉमन फॅक्टर कोणते तर 1 आहे आणि त्या 1 कॉमन फॅक्टर असल्यामुळे HCF काय झाला यांचा 1 झाला. आणि त्यानंतर 10 नंबर घेऊ. आता लास्ट नंबर एक्झाम्पल आहे ते लास्ट एक्झाम्पल घेऊन टाकू. या पद्धतीमध्ये तुम्हाला इथं HCF आपल्याला सगळे गणित पूर्ण गणित आपण काय केले HCF ची गुण टाकली. हा बॉक्समध्ये घेऊन टाकू. 77 पुढे नंबर काय केले आपला मोठे नंबर दिले 315 आणि कोणता पुढचा घेतला 588. लक्षात आलं 588. आता हा जो बॉक्स आहे बॉक्स करून पाहू आपण 777, 315 आणि 588. बरं लक्षात. आता इथं 2 ने डिवाइड होईल का नाही होणार कारण की दोन्ही काय आहेत या ठिकाणी कोणते नंबर आहेत एक 2 ऑड नंबर आहेत आणि एक नंबर कोणता इवन नंबर आहे. म्हणजे 2 ने डिवाइड करता येईल का नाही. 3 ने डिवाइड करता येते का पाहू आपण. तर 3 ने या ठिकाणी यांची ॲडिशन 21, यांची ॲडिशन 9, यांची ॲडिशन या ठिकाणी 21 म्हणजे 3 ने डिवाइड करता येते. बघा लक्षात घ्या 3 2 जा 6, 1 रिमेनिंग 17 झालं. 3 5 जा 15 आणि 2 राहिले 27 झाले. 3 9 जा 27 झालं. आता त्यानंतर इथं 3 1 जा 3. आता इथे काळजी करायची 1 ला डिवाइड होत नाही म्हणून 0 ने डिवाइड करायचे आणि मग नंतर 3 5 जा 15 करायचं. नाही तर काही जण काय करतात 0 ने डिवाइड करतच नाही डायरेक्ट काय 5 ने डिवाइड करतात. तसं न करता हे काळजीपूर्वक या ठिकाणी डिवायडेशन करायचं. 3 1 जा 3 2 रिमेनिंग 21, 3 9 जा 27, 1 रिमेनिंग 3 6 जा 18. बरं त्यानंतर बघा आता 259 आणि 200 105 196. याला आता 2 न तर डिवाइड झाला नाही डायरेक्ट आता 3 ने डिवाइड झाला. त्याला 3 ने डिवाइड होईल का पहा. आता हे 7 जा 2 + 5 7 7 + 9 16 म्हणजे 2 ने डिवाइड होत नाही. 5 ने डिवाइड होत आहे का नाही कारण हे 2 नंबर आहेत. या 2 नंबरला 5 ने डिवाइड होत नाही कारण यांच्या युनिटला 0 आणि 5 आहे का नाही.
ह्याच्या आहे पण याला एकट्याला भाग देता येतो का आपल्याला? नाही. एकट्याला डिवाइड करता येते नाही. तर आपल्याला असा नंबर शोधायचा, असा प्राईम नंबर शोधायचा की त्या प्राईम नंबरने तिन्हीला भाग देणार. आता त्यानंतर 2 ने डिवाइड नाही, 5 3 ने नाही, आता 7 नको, आपण 7 ने डिवाइड करता येते का आपल्याला ते पाहायचं. 7 ने डिवाइड केलं की या ठिकाणी काय होईल, तर 7 ने डिवाइड होतं का पाहू आपण. 7 3 जा 21 आणि 4 रिमेनिंग, 7 7 जा 49. म्हणजे या ठिकाणी ह्याला 7 ने डिवाइड होतं. आता ह्याला 7 ने डिवाइड होतं का, तर ह्याला सुद्धा 7 ने डिवाइड होतं. 7 घेतले आपण, बघा लक्ष द्या. 7 3 जा 21, 4 रिमेनिंग, 49 झालं. 7 7 जा 49 आणि त्यानंतर 7 1 जा 7, 3 रिमेनिंग 35 झाले. 7 5 जा 35 आणि 7 2 जा 40, 5 रिमेनिंग 56 झाले. या ठिकाणी 7 8 जा 56, बरोबर आहे. आणि या ठिकाणी आलेला नंबर हा जो आहे तो कोणता नंबर आहे? प्राईम नंबर आहे. म्हणून या ठिकाणी पुढे आपल्याला डिवायडेशन करता येणार नाही. म्हणजेच याचा जो एचसीएफ आहे तो एचसीएफ आपला 3 into 7 काय करता येतो, डायरेक्ट इज इक्वल टू 21 या पद्धतीमध्ये घेता येईल. म्हणजे इथं तुम्ही दोन पद्धती दिल्यात, एक फॅक्टरायझेशन पद्धत म्हणून आपण आणि एक बॉक्स दोन्ही पद्धतीमध्ये कोणती या ठिकाणी मेथड जर केली तरी आपल्याला चालतं. त्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येतो, एचसीएफ काढता येतो. अशा आपला प्रॅक्टिस सेट 12 मधला फर्स्ट क्वेश्चन झाला. अजून एक आपल्याला डिव्हिजन मेथड दिली एचसीएफ काढण्याची, ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.